तर नमस्कार मंडळी, शुभ दुपार. आमची सगळी कामं झालेली आहेत. आता आम्ही निघालो आहे एका ठिकाणी. कुठे चाललो आहे, काय चाललो आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. आणि इथं आमच्या गृहलक्ष्मी थांबलेत. माझ्या मागाने सगळं सांभाळते माझी बायको. ही असल्यामुळे माझ्या डोक्याचं खूप सारं टेन्शन कमी आहे. डब्बा बांधून दिला आहे, रस्त्यात बाहेरचं काय खाऊ नका म्हणून. परत चहाचं सुद्धा सामान दिलेलं आहे. तर हे लग्न केल्याचे फायदे असतात असे, आणि हे मला लग्न केल्यानंतरच कळायला लागले. असं तर आता आम्ही चाललोय. हा येतो. हो, तर आपण भेटू पुढे व्हिडिओमध्ये. आणि खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे आणि मजा येणार आहे आजच्या प्रवासामध्ये. कारण काही मित्र आहेत सोबत, सगळ्यांचे एकच विचार आणि एकच नाद सगळ्यांना, त्यामुळे मजा येणार आहे. Dang cik dadang dang, da 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 dang cik dadang dang, ay. Da 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 dang cik dadang dang, da 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 dang cik dadang dang, dang cik dadang dang cik dadang dang cik dadang dang, da 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 dang cik dadang dang, da 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 dang cik dadang dang. आता ऑलमोस्ट दीड तास नाही, 150-200 किलोमीटर प्रवास केला आहे आम्ही. आणि आता वाटेत थांबलो आहे जेवायसाठी. आमच्या गृहलक्ष्मीने डब्बा बांधून दिला आहे मस्तपैकी. मग आता वाटेत जेवणार आणि वाटेत जाऊन मध्ये कुठं तर झोपणार. आता कुठं चाललो आहे ते तुम्हाला उद्या कळेलच. ही आमची लक्ष्मी घरची, माझ्या दादाची गाडी. एक नंबर साथ देते. चहा पावडर, साखर, चिचणी, अल्ला घेण्यासाठी चहाचे कप, प्लेटा सगळं भरून चपात आहेत आणि ही भाजी. रस्त्याच्या बाजूला बसून खिल्लारचा नाद लय बाज. रात्रीचे किती वाजले? 9 वाजले आणि आम्ही कुठं निघालो आता खिल्लार बघायसाठी. आमच्या गृहलक्ष्मीने जेवण बांधून दिलं आहे. श्रीधर मोरे, फौजी, अनिकेत बिरंबोळे, पडद्या मागचा कलाकार. हायवे रस्त्याच्या बाजूला गाडी लावून आता चाललंय जेवण. खिल्लारचा नाद लई बाद. आता रात्री एका पंपावरती आम्ही टेंट लावून झोपणार आहे आणि उद्या सकाळी सगळ्या धावणींना भेट देणार आहे. असं केल्याशिवाय काय होत नसते. अनिकेत, कसं वाटतंय? चांगलं वाटते. तुम्ही आज बसणार ना? ठीक आहे. विषय नाही मला. बंद करा. तर आता रात्रीचे जवळपास 11:30 वाजलेत आणि आम्ही एका पंपावरती गाडी लावले. अनिकेत आणि श्रीधरदादा टेंटमध्ये झोपलेत, कारण तो 2 पर्सनचा टेंट आहे, त्यामुळे तिथं अडचण होती म्हणून मग मी गाडीत झोपलो. तर असा हा खिल्लारच्या नादासाठी ही भटकंती चालू आहे. खूप काही गोष्टी शिकायच्या आहेत आपल्याला, खूप काही गोष्टी बघायच्या आहेत. ह्या गोष्टी बघून शिकून आपल्याला समजतं की आपण कुठे आहे आणि आपल्याला कुठे पोचायचं आहे. त्यासाठी हा सगळा 8 तास चालू आहे. सकाळी सगळी कामावरून शेतातली अश्विनीला तयारी करून देणार आम्ही. आमच्या गृहलक्ष्मी माझ्या मागे सगळं सांभाळतात. ती आहे त्यामुळे मी असं हे फिरू शकतोय. तिच्यासाठी मी खरंच खूप आभारी आहे तिचा. असो, काही गोष्टी शब्दात व्यक्त करता नाही येत. तर असं आता उद्या सकाळी बघू आपल्याला कोणत्या कोणत्या दावणीला भेट द्यायला मिळेल, कारण वेळ तसा बऱ्यापैकी कमी आहे. कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त कव्हर करायचा आपण प्रयत्न करू. बघू पुढे काय काय होतं. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. उद्या बरंच काही काही बघायचं आहे आणि बरंच काही शिकायचं आहे, ते तुम्हाला पण बघायला मिळेल. धन्यवाद.